जन्माला आल्यानंतर त्या देहाला ठेवलेलं नव्हतं, त्यांनी ते तसं कर्तृत्व गाजवलं, तसं कार्य केलं, धर्माचं रक्षण केलं आणि त्या कर्तृत्वापोटी ते नाव आजही शिल्लक आहे। जरी समजा तसं आपल्याला सुद्धा ठेवलेलं हे एक नाव असतं, आपल्या शरीराला ठेवलेलं नाव, परंतु ते नाव आपण त्याचंच आयुष्यभर ध्यास घेत राहतो। जालिंदर जालिंदर जे काय समजा एखाद्याचं नाव सोम्या गोम्या जे काय असेल त्याचंच आयुष्यभर आपण ध्यास घेत राहतो। शेवटी आपण आपल्या मनावर एवढं, चित्तावर त्याचं एवढं बिंबलं जातं की झोपेतून उठल्यावर सुद्धा आपल्याला त्या नावाने हाक मारली तर आपण लगेच जागा होतो। याचा अर्थ आपण आयुष्यभर व्यवहारासाठी ठेवलेल्या नावात अडकलो, पण आपल्या ज्या खऱ्या नावाला आपण मात्र मुकलो। जे आपलं खरं नाव आहे, जे मूळचं आपलं जे स्वरूप आहे, मला वाटतं मुक्ताबाईंचं फार छान प्रमाण आहे। बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला। म्हणजे त्या व्यवहारातल्या नावात न अडकता मूळच्या माहेराला, म्हणजे कुठं, जे आपलं मूळचं स्वरूप होतं, जिथून आपण आलो होतो पुन्हा तिथं। बाबाच सांगायचे ना, महात्मेच सांगायचे, जिथं तुटलंय तिथं जोडून द्या, तिथं जोडायचंय, जिथं तुटलंय तिथं जोडायचंय। आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या नामाचा ध्यास घ्यायचा, त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या विचारांचा साध्य पोचू शकतो। कारण सद्गुरू वाचूनी नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे। अनेक जरी साधनं केली असतील तरी त्या साधनाने आपण त्या मूळच्या स्वरूपापर्यंत पोचू शकत नाही। कदाचित त्या स्वरूपापर्यंत जाणारी जी साधना आहे त्या साधनापर्यंत पोचू शकू, आणि मग तेव्हा योग साधेल आणि आपल्या आयुष्यात सद्गुरुनाथ येतील, आपल्याला ते साधन देतील, आणि त्यांनी दिलेल्या साधनाच्या माध्यमातून आपण आपल्या मूळच्या घराला, आपल्या माहेराला आपण जाऊ शकतो, आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो। आणि ते कसं साधावं, ते कसं साधलं गेलं पाहिजे त्याचाच दिशानिर्देश थोडक्यात माऊलींनी या ओवीमध्ये केलाय की ते कसं साधलं गेलं पाहिजे। का झाकलिया घटीचा दिवा, काय नेनिजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना की बाबा रे, आयुष्यभर तू स्वतःला अर्जुन म्हणून असं जर तू समजत असशील तर तुझा या पद्धतीने तुझा शेवट होणार नाही। मग शेवट होताना मग काहीतरी वासना शिल्लक राहील, मग नात्या गोत्यातले असेल किंवा व्यवहारिक जीवनातली जी काही असेल अशी वासना त्या ठिकाणी शिल्लक राहील, आणि मग तुझं मरण असं होणार नाही। कारण माऊलीच म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो तिची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। शेवटच्या क्षणाला, कारण अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, तुका म्हणे त्याच्या तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही। जास्त पाठांतर नाही, आता अचानक बसवलं नाही का, आपली पात्रता नाही, कीर्तनकार प्रवचन काही नाही, परंतु बाबांनी सांगितलं नाही का, सेवके सांगितलेलं करावे काम, तुमचा दास तुमचा सेवक या न्यायानं कदाचित आईंचीच इच्छा असेल बालकाकडून काहीतरी बोबडे बोलून घ्यावेत, आणि खरंच भाग्यवान समजेन आईंच्या म्हणजे या धर्मकार्यात कुठेतरी एक खारीचा वाटा उचलण्याचा त्या ठिकाणी या देहाला योग लाभला। खरं तर फार भाग्यवान समजेन। सद्गुरुनाथां 6 वाजून गेलेत आणि 6:30 पर्यंत बोला तुम्ही, लिंक लावा, दादा म्हणतात हरिपाठ 6:30 चालू करायचं।